माझे नाव अजय. मी 22 वर्षाचा कुवारा मुलगा आहे. मी संध्याकाळी घराजवळच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मीटिंग हॉलमध्ये गणपती स्थापना ते विसर्जनपर्यंत लागलेल्या खर्चाचा हिशोब करत होतो. तेवढ्यातच माझा मित्र धावतच माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, "अरे अजय, जल्दी घर जाओ. सब लोग तेरी राह देख रहे हैं क्योंकि तेरे घर के बाहर एक पोस्टमन कुछ लेटर लेके खड़ा है." मला फार आनंद झाला. गणपती बाप्पा पावला असं मनात म्हणून मी धावतच घराजवळ आलो. पोस्टमनने अगोदरच आईच्या हातात एक लेटर दिलं होतं आणि ते मी फटक्यात उघडून पाहिले. त्यात माझ्या नोकरीची जॉईनिंग करण्याबाबत माहिती त्यांच्याकडून सांगण्यात आली होती. याच महिन्याच्या 18 तारखेला मला पुण्याला जॉईनिंग करण्यासाठी बोलवले होते. मला बाणेरमधील DRDOमध्ये सायंटिस्टची नोकरी लागली होती. ही आनंदाची बातमी माझ्या अवतीभोवती उभ्या असलेल्या सर्व लोकांना मी सांगितली. तेव्हा काकू मला म्हणाली, "अरे, माझा मुलगा देखील पुण्यालाच आहे. त्याला फोन करून सांग की तू येत आहेस असं." त्या ठिकाणी मला लगेच आकाशची आठवण आली. आकाश माझ्या काकांचा मुलगा आहे. तो पुण्यात खडकी या ठिकाणी राहत होता. तो एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता. मी लागलीच त्याला फोन लावला आणि उद्या संध्याकाळी निघायची मी तयारी करू लागलो. सरकारी नोकरी करण्याची माझी अगोदरपासूनच इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली. म्हणून मी पॅकिंगला लागलीच सुरुवात केली आणि उद्या संध्याकाळीच 5 वाजेला पुण्याच्या गाडीत बसलो. माझ्या गावापासून पुणा शहर हे 200 किलोमीटर अंतरावर होते. मग रात्रीला मी पुण्याला 12 वाजेला येऊन पोहोचलो. पुण्यातील नाशिक फाटा स्टॉपवर मी उतरलो. या ठिकाणी आकाश माझी वाट पाहत अगोदरच येऊन पोहोचला होता. आकाशचेही लग्न याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालं होतं. त्यानंतर आम्ही दोघेही त्याच्या घरी आलो. मग आकाश मला म्हणाला, "अजय, तुम यही सो जाओ. अभी रात काफी हो गई है." मग मी आकाशला ठीक आहे म्हणालो. आकाशचे घर हे 1 BHK होते. पण घर अतिशय सुंदर होते. आकाशच्या बायकोला माझ्या येण्याची कल्पनाच नव्हती. मग मी निवांत झोपलो आणि सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा मी सोफ्यावरच लोळून इकडे-तिकडे पाहत होतो. आणि तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो. कारण बाहेर जोराचा पाऊस पडत होता. शहरातील मॉडर्न फ्लॅटच्या खिडकींवर पावसाचे थेंब जोराने आदळली जात होती. पावसाळ्यामुळे बाहेरील वातावरण अगदी ढगाळ होते. घरात पूर्णपणे अंधार होता आणि रूममध्ये मंद दिव्याचा प्रकाश हळूवार पसरला होता. आणि तेव्हाच आकाशची बायको बाथरूममधून बाहेर आली. तिच्या अंगावर अजूनही बाथरूममधील आलेले पाण्याचे थेंब होते. केस ओले, साडीचा पदर हलकासा गारत आणि त्वचा ओलेपणात चमकणारी होती. मी सोफ्यावरच झोपून एकटक नजरेने तिच्याकडे पाहत होतो. तिच्या शरीरावरील पाण्याच्या थेंबांनी जणू मला वेड लावले होते. तिचे नाव अंजली होते. तिला वाटले की घरात कोणीही नसावे. पण ज्या वेळेस तिची नजर माझ्यावर पडली, त्याच वेळेस ती आपल्या साडीचा पदर हातात घट्ट दाबून लागलीच बेडरूममध्ये गेली. किती सुंदर दिसत होती ना वहिनी. मी माझ्या आयुष्यात प्रथमच कोणत्या तरी स्त्रीला अशा अवस्थेत पाहिले होते. मग वहिनी तयार होऊन बाहेर आल्या आणि रूमच्या लाईट ऑन करून मला म्हणाल्या, "कोण आहे या?" कारण बाहेर एवढा काळोख होता की घरात कोण झोपलं आहे तेही वहिनींना समजत नव्हते. तेव्हा मी तोंडावरून चादर बाजूला करून वहिनींना म्हणालो, "क्या हुआ भाभी? क्यों तंग कर रही हो मुझे? सोने दो." मग वहिनी मला म्हणाली, "अरे अजय भाई साहब, आप यहाँ और कब आए? मुझे पता ही नहीं." मग मी आळस देऊन उठून बसलो आणि वहिनींना म्हणालो, "भाभी, आपको आकाश ने नहीं बताया था क्या मैं यहाँ आने वाला हूँ ऐसे?" तेव्हा वहिनी मला म्हणाली, "नहीं, मुझे सच में पता नहीं था कि आप आने वाले हो." तेव्हा माझं लक्ष वहिनीने घातलेल्या त्या पंजाबी ड्रेसवर गेले. त्यात त्या खूपच सुंदर दिसत होत्या. मग वहिनी मला म्हणाल्या, "कुछ काम था क्या अजय? अचानक तुम यहाँ कैसे?" तेव्हा मी वहिनींना सांगितले, "भाभी, मुझे भी अभी जॉब मिल गई है, यही पूना में, वो भी DRDO में." तेव्हा वहिनी मला म्हणाली, "अच्छा, इसका मतलब तुम्हें भी सरकारी नौकरी मिल ही गई. अच्छा हुआ भाई साहब. प्राइवेट नौकरी से सरकारी नौकरी बहुत बढ़िया होती है. नहीं तो तुम्हारे भाई को देखो, 12-12 घंटे काम करते हैं, सुबह 7 बजे जाते हैं और रात को 8 बजे ही घर वापस आते हैं." तेव्हाच वहिनीची ओढणी खाली सरकली आणि त्याच वेळेस त्यांचे ते पाहून माझे डोळेसुद्धा मोठे झाले. कारण की ते फारच सुंदर व नाजूक दिसत होते. त्यांना पाहून असं वाटत होतं
की आत्ताच त्या ठिकाणी माझ्या हाताचा स्पर्श करून त्यांचा आनंद घ्यावा. पण एकटक नजरेने मी त्याच ठिकाणी पाहत राहिलो. मग वहिनी मला परत म्हणाली, भाई साहब जल्दी से तैयार हो जाओ, मैं आपके लिए ब्रेकफास्ट बना देती हूँ. भाभी, आकाश निकल गया क्या ड्यूटी पर? हाँ भाई साहब, वो तो सुबह ही निकल जाते हैं. अजूनही बाहेर पाऊस सुरूच होता. मग मी बॅगमधून माझा ब्रश काढला आणि तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये आल्यावर समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो. कारण वहिनींच्या आतले सर्व कपडे त्याच ठिकाणी वाळत टाकले होते. कारण बाहेर पाऊस सुरू असल्या कारणाने सूर्यदेवाचे दर्शनच 2-3 दिवसापासून झाल्या नसल्यामुळे वहिनींनी याच ठिकाणी ठेवणे उचित ठरवले असावे. मी तयार होऊन थोड्याच वेळात बाथरूममधून बाहेर आलो आणि त्याच वेळेस दारावरची बेल वाजली. वहिनी दार उघडण्यासाठी गेल्या तेव्हा शेजारची कोणीतरी बाई काहीतरी घेण्यासाठी वहिनीजवळ बोलत होती. मग वहिनींनी त्या बाईला घरात बोलवले आणि जेव्हा वहिनी बेडरूममध्ये आल्या तेव्हा मी माझे कपडे बदलत होतो. वहिनींनी मला अशा अवस्थेतही पाहूनही त्या बाहेर थांबल्या नाही. उलटून त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करून कोपऱ्यात ठेवलेले खूप मोठे साड्यांचे बंडल घेऊन वहिनी त्या बाईला दाखवण्यासाठी हॉलमध्ये घेऊन आल्या. तेव्हा मला समजले की वहिनी घर चालवण्याबरोबर घरात बसून साड्याही विकत होत्या. मी काही वेळातच फ्रेश होऊन बाहेर आलो तेव्हा ती बाई मला पाहून म्हणाली, अरे दीदी, मैं बाद में आ जाती हूँ, भाई साहब तो घर में ही है. तेव्हा वहिनी त्या बाईला म्हणाली, नहीं नहीं, आप आराम से अपनी साड़ी सिलेक्ट कर लो, यह मेरे पती नहीं देवर है. मग मी त्या बाईचा आवाज ऐकल्यानंतर बाहेरून बेडरूममध्ये जाऊन मोबाईल पाहू लागलो. त्यानंतर 15-20 मिनिटानंतर ती बाई निघून तिच्या घरी गेली आणि वहिनींनी सर्व साड्या गोळा करून त्यांना बांधून त्या बेडरूममध्ये ठेवण्यासाठी आला. जेव्हा वहिनी खाली वाकून त्या साड्या ठेवतच होत्या, परत माझे लक्ष वहिनींच्या त्या ठिकाणी गेले. खरंच वहिनी जेवढ्या बाहेरून सुंदर होत्या तेवढ्याच आतूनही सुंदर होत्या. त्यांचे ते दृश्य वारंवार पाहण्याचे मला भाग्य लाभत होतं. म्हणून ते पाहून मला वहिनींबद्दल एक वेगळी जाग निर्माण होत होती. आता वहिनी माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवत होत्या. त्यांनी मला आवाज देऊन हॉलमध्ये बोलावले आणि त्या मला म्हणाल्या, भाई साहब 2 मिनट रुको, मैं अभी आपको ब्रेकफास्ट बना देती हूँ. मी वहिनींना म्हणालो, भाभी आप आराम से बनाओ, मेरे पास टाइम ही टाइम है. काही वेळातच ब्रेकफास्ट बनवताना वहिनीचा जोराचा आवाज किचनमधून आला. मी धावतच त्यांच्याजवळ आलो आणि मी पाहिले की त्यांच्या हाताला तव्याचा चटका लागला होता. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, क्या भाभी, मैंने बताया था कि आराम से ब्रेकफास्ट तैयार करो, जला दिया ना आपने हात. मी गॅस बंद करून वहिनींना बेडरूममध्ये घेऊन आलो. घरात कोणताही अँटीसेप्टिक क्रीम नव्हता, म्हणून मी वॉश बेसिनजवळ ठेवलेल्या टूथपेस्ट वहिनींच्या हातावर लावला. माझ्या हाताचा स्पर्श होताच वहिनींच्या मनातही एक वेगळीच फिलिंग निर्माण होऊ लागली आणि मी त्यांना म्हणालो, भाभी अभी आप ब्रेकफास्ट मत बनाओ, मैं आपको ब्रेकफास्ट मेरे हाथों से बनाकर खिलाऊंगा, आप यही लेटकर थोडा आराम करो. मी हात धुवून लागलीच किचनमध्ये आलो आणि छानपैकी 10 मिनिटात स्वादिष्ट पोहे बनवून मी व वहिनींनी ब्रेकफास्ट केला. वहिनींच्या हातावर हळूहळू फोडो येऊ लागली होती. त्यांना खूप आग होत होती. त्यांच्या हाताकडे पाहून मी त्यांना म्हणालो, भाभी एक बार हम डॉक्टर को दिखा देते हैं, नहीं तो जखम ज़्यादा दर्द करेगी. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, नहीं भाई साहब, ठीक हो जाएगी, अभी थोड़ा आराम करूँगी ना तब अच्छा लगेगा मुझे. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी आप आराम करो, मैं अभी मेडिकल से आपके लिए अँटीसेप्टिक क्रीम लेके आता हूँ. मी बाहेरून काही मिनिटातच तो क्रीम घेऊन घरी परतलो. पण जेव्हा मी बेडरूममध्ये आलो त्यावेळेस वहिनी त्या ठिकाणी नव्हत्या. मी परत बाहेर आलो. मला वाटले की वहिनी शेजारच्या बाईकडे काही कामासाठी गेल्या असाव्यात. मग मी जेव्हा पाणी प्यायला किचनमध्ये गेलो तेव्हा अचानक बाथरूमचं दार मला अर्धवट उघडं दिसलं. आतून पाण्याचा आवाज येत होता. नकळत माझी नजर बाथरूमच्या दिशेने गेली आणि मी त्या ठिकाणचे दृश्य पाहून थकबकलो. बाथरूमच्या आरशासमोर वहिनी उभ्या होत्या. ओल्या केसांमधून पाणी टपकत होतं. अंगावर फक्त पांढरा टावेल. त्यांच्या गालावरचे थेंब जणू मोत्यासारखे चमकत होते. तो देखावा इतका मोहक होता
की माझ्या डोळ्यांनी नजर हटवणं अशक्य झालं. क्षणभर मला ते चुकीचं वाटलं. लगेच मी मार्गे सरकलो, पण ते दृश्य पाहून मनात एक वेगळीच ठिणगी लागली होती. त्या क्षणानंतर माझ्या वहिनींकडे पाहणं बदललं. त्यांचं सौंदर्य याआधी मी पाहिलं होतं, पण त्या दिवशी पहिल्यांदाच मी त्यांना फक्त वहिनी म्हणून नाही तर एक आकर्षक स्त्री म्हणून पाहिलं. मी स्वतःशीच बोलू लागलो, हे असे वहिनींबद्दलचे विचार चुकीचे आहेत. हे मी सर्व विसरायला हवं. पण जितका विसरायचा प्रयत्न करत होतो, तितकाच वेळा तो क्षण डोळ्यासमोर यायचा. मी त्याच ठिकाणी उभा राहून विचार करत होतो आणि तेव्हाच अचानक बाथरूममधून वहिनी टॉवेल गुंडाळून बाहेर आल्या आणि त्याच वेळेस त्यांची आणि माझी नजरानजर झाली. पण वहिनींना अशा अवस्थेत माझ्यासमोर उभे राहूनही काहीच वाटत नव्हते. उलटून त्या मला म्हणाल्या, भाई साहब, आप लेके आ गए हो मलम, चलो फिर लगा दो मेरे हाथों पर. वहिनी तशाच टॉवेल गुंडाळून अवस्थेत पलंगावर बसल्या. मला त्यांच्याकडे पाहायलाही लाज वाटत होती. कधी माझी नजर त्यांच्या पायावर जात होती, तर कधी त्यांच्या त्या ठिकाणी पडत होती. मी फटक्यात त्यांच्या हातावर मलम लावला आणि बाहेर येऊन सोफ्यावर बसलो. मग वहिनी तयार होऊन बाहेर आल्या. आता त्यांनी गाऊन घातला होता. परत बाहेर पावसाने हजेरी लावली होती. अजूनही पुण्यातील वातावरण ढगाळच होते. मग वहिनी माझ्याजवळ येऊन बसल्या आणि मला म्हणाल्या, भाई साहब, तू स्पेस से यह मलम काफी अच्छा है, बहुत ही थंडा लग रहा है. यावेळेस मी गप्प होतो. माझ्यात बोलायची हिंमतच नव्हती. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, क्या हुआ भाई साहब, आप इतने खामोश क्यों हो. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी, मुझसे बहुत बड़ी गलती हो गई है. जब मैं बाहर से आया तब आपको मैंने बाथरूम में उस हालत में देख लिया. तब से मुझे अपने आप पर काफ़ी गुस्सा आ रहा है. मग वहिनी माझ्या शेजारी बसून मला म्हणाल्या, उसमें क्या हुआ भाई साहब, इतनी छोटी बात को अपने दिल पर लगाने की कोई ज़रूरत नहीं है. आप जिस हालत में मुझे देखा था उस हालत में आपके भैया ने भी मुझे अभी तक देखा नहीं है. वहिनी असं बोलल्यानंतर मी आश्चर्यचकितच झालो. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, क्या हुआ भाभी, आप में और भैया में ठीक तो चल रहा है ना. तेव्हा वहिनी मला म्हणाली, खाने पीने तक तो सब ठीक चल रहा है, मगर जो अंदर वाले दिल की बात है उसमें तुम्हारे भाई बहुत कमज़ोर पड़ जाते हैं मेरे सामने. तेवढ्यात आकाशही घरी येऊन पोचला होता. आकाश पूर्णपणे पावसात भिजून ओला झाला होता. मग आम्हा दोघांना पाहून तो म्हणाला, अरे क्या गुफ्तगू चल रही है दोनों में. मग मी आकाशला म्हणालो, कुछ नहीं, भाभी को यही पूछ रहा था कि यहाँ घूमने वाली कई जगह है क्या. तेव्हा आकाश मला म्हणाला, अरे तुम्हारी भाभी को घर के कामों में फुर्सत नहीं मिलती और वह तुम्हें क्या घूमने वाली जगह का नाम बताएगी. तेव्हा वहिनी आकाशला म्हणाली, तुम्हें काम से फुर्सत ही कहाँ मिलती है मुझे घुमाने के लिए. आपकी ड्यूटी भी तो 12-12 घंटे की रहती है. सुबह जाते हैं और शाम को घर आ जाते हैं. फिर उसके बाद क्या, खाना खाया, टीवी देखा, थोड़ा टाइम बातचीत किया, फिर कहने लगते हो कि सुबह जल्दी जगना है, फिर सो जाते हो. मेरे बारे में सोचते ही कहा हो. मग आकाश वहिनींना सांगू लागला, अभी अजय आ गया है ना, वो तुम्हें घुमा देगा पूरा पूना. अभी उसको 2-3 दिन टाइम है ड्यूटी ज्वाइन करने के लिए. मग वहिनी आकाशला म्हणाली, अजय भाई साहब और मैं क्या पूरा दिन पैदल ही पुन्हा घूमते रहेंगे क्या. गाड़ी भी तो चाहिए, वो भी आप लेके जाते हो. तेव्हा आकाश वहिनींना सांगू लागला, कल सुबह मैं गाड़ी घर पर ही रखकर ड्यूटी जाऊंगा. मग वहिनी आकाशला म्हणाली, कल तो मंडे है, तुम्हारी ड्यूटी तो अब रात को हो जाएगी. तेव्हा आकाश म्हणाला, तो ठीक है, रात को ही घूमने चली जाना, मैं गाड़ी घर पर ही रख कर जाऊंगा. मग मी दोघांना समजावून सांगू लागलो, अभी दोनों झगडा बंद कर दो, मैं बराबर दोनों को घुमाकर ही लाऊंगा. एवढं सांगून मी त्या दोघांमध्ये होणारा वादविवाद बंद केला. आता रात्रीचे 9 वाजले होते. आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि काही वेळ गप्पा गोष्टी करण्यासाठी हॉलमध्येच बसलो. मग रात्रीचे 11 वाजले होते. आकाशलाही खूप झोप लागत होती, म्हणून तो त्याच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेला आणि त्याच्या मागोमाग वहिनीही झोपण्यासाठी गेल्या. बराबर 45 मिनिटांनंतर मला फार जोराची बाथरूम लागली, म्हणून मी बाथरूममध्ये गेलो. पण परत येतीवेळी मला त्यांच्या रूममधून त्या दोघांच्या कुजबुज करण्याचा आवाज जास्तच येऊ लागला होता. तेव्हा वहिनी आकाशला म्हणू लागल्या होत्या, आकाश, बहुत दिन हो गए तुमने मुझे प्यार से गले लगाया नहीं.
क्यों नाराज हो क्या मुझसे? तेव्हा आकाश वहिनीला म्हणाला, जब मेरा मन करता है तुम्हें गले लगाने का तब तुम्हें नींद आती है। अब तुम्हारा मन मुझे गले लगाने का हो रहा है तो मुझे नींद आ रही है। मैं काफी थक चुका हूँ अंजली, मुझे सोने दो। मग वहिनी आकाशला म्हणाली, कल सुबह देर से उठना, ऐसे भी तुम्हारी ड्यूटी कल रात को ही है। मग आकाश परत वहिनींना म्हणाला, अभी काफी सिर दर्द और बदन में दर्द हो रहा है, मुझे सोने दो। मग वहिनी जोरात आकाशला म्हणाली, तुमसे तो अच्छा वो अजय भाई साहब है, कितने प्यार से बात करते हैं और सब काम भी अपने हाथों से कर लेते हैं। तुम्हें तो बस सोना और खाने के अलावा कुछ आता ही नहीं। इससे अच्छा तो मैं ही तुम्हारी जगह ड्यूटी पर जाती तो ठीक होती, तुम्हें भी खुश रखती और काम भी करती। तेव्हा आकाश वहिनींवर खूप रागावला आणि म्हणाला, जा फिर, तुम्हें वो अजय ही अच्छा लगता है ना, उसी के पास जाकर तुम खुश रहो। आकाशचं असं म्हणणं ऐकून मला फार वाईट वाटत होतं. मग मी त्या ठिकाणाहून निघून हॉलमध्ये परत सोफ्यावर येऊन बसलो, कारण मी रात्रीला सोफ्यावरच झोपायचो. आणि थोड्याच वेळात वहिनीही बाहेर आल्या. पण ज्यावेळेस वहिनी बेडरूममध्ये गेल्या होत्या त्यावेळेस त्या पंजाबी ड्रेसवर होत्या. पण आता त्यांच्या अंगावर एक हलकासा पांढरट निळसर रंगाचा गाऊन होता. केस मोकळे सोडलेले, पाण्याचे थेंब अजूनही मानेला चिटकलेले, जणू आताच बाथरूममधून त्या तोंड हात धुवून आल्या असाव्यात. त्यांच्या त्या रूपाकडे पाहून माझे मन विचलित झाले. जणू वेळ याच ठिकाणी थांबला असावा असे मला वाटत होते. माझ्या नजरेला त्यांच्या नजर भिडल्यावर वहिनी हळूच हसल्या आणि मला म्हणाल्या, भाईसाहब, आपको नींद नहीं आ रही है क्या? तेव्हा मी वहिनींना म्हणालो, नहीं भाभी, नींद बहुत आ रही है, मगर मन सोने नहीं दे रहा है. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, क्या हुआ, तुम्हें हमारा घर अच्छा नहीं लग रहा है क्या? मग मी वहिनींना म्हणालो, भाभी, आपका घर बहुत ही सुंदर है, मगर मेरे आने की वजह से आप दोनों में जो बार बार झगड़ा हो रहा है उसकी वजह से घर गंदा लगने लग रहा है. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, मैं कुछ समझी नहीं भाई साहब, आप क्या कहना चाहते हो? भाभी, मैंने आप दोनों की बेडरूम में हो रही बातें सब सुन ली है. आकाश को मेरा यहाँ रहना अच्छा नहीं लग रहा है. मैं कल सुबह ही यहाँ से जहाँ मेरी ड्यूटी होगी वही अगल बगल में कोई किराए का घर देखकर उसी में रहने के लिए चला जाऊंगा, ताकि आप दोनों शांति से यहाँ रह सको. मेरी वजह से आप दोनों को तकलीफ नहीं होनी चाहिए. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, आप अपने भाई की बात इतनी दिल को मत लगाया करो, ये हमारा हफ्ते में 2-3 बार चलता ही रहता है. मग मी वहिनींना म्हणालो, मगर भाभी, आप सच में आकाश के साथ रहकर खुश है ना? क्योंकि मुझे उसके स्वभाव में काफ़ी चेंजेस नज़र आते हुए लग रहे हैं. मग वहिनी मला म्हणाली, वो थोड़ा चिड़चिड़ापन ज़्यादा करते हैं. अगर उनके मन लायक बात अगर नहीं हुई तो वो ज़्यादा गुस्सा हो जाते हैं. तुम उनके बारे में इतना मत सोचो और यही रुको. मगर भाभी, कुछ तो गड़बड़ है जो आप मुझे बताना नहीं चाहती हो, मगर मैं आपको बताकर भी क्या करूँगी भाई साहब, आप उस पर कुछ नहीं कर सकते, खाली मुझे बता सकते हैं. और यह बात मैं बहुत दिनों से जानती हूँ, मगर मेरे माँ पिताजी की तरफ देखकर मैं चुप हूँ. अगर मैंने तुम्हारे भाई से उस बात का जिक्र कर दिया तो शायद हम दोनों का तलाक भी हो सकता है. किस बात का जिक्र करने की बात कर रही हो भाभी आप? मुझे सब सच बताओ. आप अपने दिल में ऐसी कौन सी बात छुपा रही हो? तेव्हा वहिनी मला सांगू लागल्या, तुम्हारे भाई को यहाँ कोई जॉब नहीं है, वो खाली टाइम पास करने के लिए जाते हैं. मतलब सच में कोई जॉब नहीं है आकाश को? फिर 12-12 घंटे बाहर कैसे और किस काम की वजह से रहता है? शादी से पहले तुम्हारे भाई के गांव में कोई गर्लफ्रेंड थी, वो भी पूना में ही रहती है, इसलिए घर वालों से झूठ बोलकर तुम्हारे भाई पूना रहने आए थे और इसी झूठ का सहारा लेते हुए उन्होंने मुझसे शादी की, ताकि घर वालों की नज़र में वो एक अच्छे इंसान बनकर रहे. फिर भाभी, आपका और घर का खर्चा कैसे चलता है? आकाश जो उनकी गर्लफ्रेंड है उसके पति की बहुत बड़ी कंपनी है, वह तुम्हारे भैया को हर महीने 30,000 रुपये देती है. और आपके भैया जिस टाइम पर उसके पति की ऑफिस टाइम पर जाने की ड्यूटी होती है उसी टाइम पर तुम्हारे भैया उसके घर पर पहुंचकर उसे खुश करते हैं, इसलिए उनको मुझसे कोई इंटरेस्ट नहीं है. मगर भाभी, इस बात का पता आपको कैसे चला? आप तो घर पर ही रहती हो. एक दिन आपके भैया की नाइट ड्यूटी का समय था, मगर तुम्हारे भैया काम पर नहीं गए.
वह घर पर ही रुके रहे। फिर मैंने उनको पूछा कि आप ड्यूटी क्यों नहीं जा रहे हो? उस टाइम पर उन्होंने मुझे जवाब दिया कि हमारे मैनेजर का एक्सीडेंट हो चुका है, इसलिए आज कंपनी बंद है। फिर रात को उनका मोबाइल जब बजा, तब मैंने वह फ़ोन उठा लिया और सामने से आवाज़ आई। तब वह लड़की बोलने लगी, आकाश, मेरे पति कल से रात को ड्यूटी पर जाएंगे। वह जाने के बाद तुम घर पर आ सकते हो। उसी दिन मैंने अपने दिल में तय कर लिया था कि इनके पीछे जाकर देखती वो लड़की कौन थी जिसने इनको फ़ोन किया था। जब मैं दूसरे दिन इनका पीछा करते हुए उसे घर के पास आकर रुकी, तब वह लड़की का फ़ोटो मैंने खींच ली और उसकी फ़ोटो मैंने अपने ननद को भेजी। तब उन्होंने मुझे बताया कि यह लड़की हमारे गांव की है। अब तुम ही बताओ भाई साहब, मैं कैसे जीवू इस आदमी के साथ? वहिनींनी त्यांची व्यथा सांगितल्यावर मला फार वाईट वाटत होते की आकाश आपल्या बायकोसोबत असं कसं काय करू शकतो. त्याला लग्न नाहीच करायचे होते तर वहिनींच्या आयुष्याशी का खेळला? तेव्हा वहिनींच्या डोळ्यातून पाणी येत होते. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी आप चिंता मत करो, मैं घर पर बात करके सब कुछ ठीक कर दूंगा. बाहेर पाऊसही सुरू होता. आता रात्रीचे 1 वाजले होते. आकाश अगदी गाढ झोपेत होता. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी आप अभी सो जाओ, कल देखता हूँ क्या करना है मुझे. मग वहिनी त्यांच्या रूममध्ये जाऊ लागल्या. तेवढ्यात बाहेर जोराची वीज कडाडली आणि वहिनींनी लागलीच मला मिठीच मारली. माझे दोघंही हात माझ्या मांडीवरच होते आणि वहिनींचे हात माझ्या पाठीवर होते. पण वहिनींनी घातलेल्या जाळीदार गाऊनमधून त्यांचे आतले कपडे मला स्पष्ट दिसत होते. त्यांना पाहून माझ्या अंतर्मनात वहिनींविषयी एक वेगळीच आग त्यावेळेस निर्माण होऊ लागली होती. वहिनी अजूनही मला मिठी मारूनच होत्या. पावसाच्या धारी अजूनही काचेच्या खिडकीवर जोरजोरात आदळून आवाज करत होत्या. थोड्याच वेळात वहिनी माझ्यापासून लांब झाल्या आणि मला सॉरी म्हणाल्या. मग वहिनी रूममध्ये न जाता माझ्या जवळच बसल्या आणि मला म्हणाल्या, अजय भाई साहब, जब से आप इस घर में आए हो, मेरी नज़र आकाश से ज़्यादा आप पर ही टिकी है, क्योंकि आकाश जाने के बाद मेरा अकेलापन आप ही दूर कर रहे थे. मैं चाहती हूँ कि आप भी मेरे शरीर पर ऐसे कुछ निशान कर जाओ कि वो मुझे ज़िंदगी भर याद रह सके. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, मगर भाभी यह करना मुझे ठीक नहीं लग रहा है, क्योंकि आप मेरे भाई की बीवी हो. तेव्हा वहिनी मला म्हणाली, तुम एक रिश्ते से मुझे भाभी कह सकते हो, मगर दूसरे रिश्ते के अलावा हम दोस्त भी बन सकते हैं. हमारी दोस्ती के खातिर आप मुझे वह चीज़ तो दे ही सकते हो ना. तेव्हा वहिनीने लागलीच माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि त्या माझ्या हाताला घट्ट दाबू लागल्या. त्यांच्या हाताच्या स्पर्शामुळे माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा तयार झाली आणि मी पण लागलीच वहिनींना आपल्या मिठीत घेतले. वहिनींचे श्वास आता जोरजोरात वाढू लागले होते. माझे बोट वहिनींच्या पाठीवर अगदी घट्ट जखडले होते. वहिनींचे गरम श्वास हे माझ्या मानेला स्पर्श करत होते. मग वहिनींनी आपल्या अंगावर असलेला जाळीदार गाऊन साईडला ठेवला आणि त्यांचे ते समोरचे दृश्य पाहून माझे डोळेच मोठे झाले, कारण आतापर्यंत आयुष्यात मी असं दृश्य कोणाचेच पाहिले नव्हते. मग वेळ वाया न घालवता आम्ही दोघांनी आपापले ओठ एकमेकांच्या ओठांवर टिकवले आणि तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. ओठांचा रस चाखता चाखता वहिनींच्या हातांचा स्पर्श माझ्या अशा ठिकाणी झाला, त्यामुळे मी वहिनींना सोफ्यावरच झोपवले आणि भरभरून प्रेम करू लागलो. माझ्या बोटांची व ओठांची निशाणी वहिनींच्या शरीराच्या प्रत्येक ठिकाणी उमटत होती. तब्बल सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले. माझ्यामुळे वहिनींना जो आनंद आकाशकडून मिळत नव्हता, तो आनंद मी यावेळेस वहिनींना देत होतो. सकाळी मी उशिरा उठलो आणि आकाशही ड्युटीचे नाव सांगून बाहेर गेला होता. मी जेव्हा वहिनींच्या बेडरूममध्ये गेलो, तेव्हा वहिनी आरशासमोर उभ्या राहून आपल्या शरीरावर पडलेल्या खुणा पाहत होत्या. मग मी वहिनींना मागूनच मिठीत घेतले. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, इतनी निशानी आपने मेरे ऊपर कर दी है कि मैं इसे छुपा भी नहीं सकती. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी, यह निशानी मेरे प्यार की और मेरे सिग्नेचर की है, जो हर वक्त आपको मेरे साथ बिताए वक्त की याद देती रहेगी. आता माझे आणि वहिनींचे नित्यनियम झाले होते. आकाशला आमच्या दोघांशी काही घेणं देणं नव्हतं. तो त्यांच्या लाईफमध्ये आनंदित होता. इकडे मी वहिनीसोबत आणि वहिनी माझ्यासोबत अगदी आनंदित होती. मी पण 3 दिवसांनी माझी ड्युटी जॉईन केली, पण अजूनही मी वहिनींच्याच
घरून अपडाऊन करत होतो, कारण वहिनींना मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. आजही वहिनींच्या अंगावर त्या खुणा पाहून तो दिवस आठवल्यावर त्या पावसाळ्या रात्रीची आठवण माझ्या आणि वहिनींच्या मनात सदैव दडून राहिली होती.